तर मंडळी कोबीची भजी बनवतो आहे आज आपण इथे. तुम्हाला सर्वांनाच खूप आवडतात ना. बघा कशी कुरकुरीत होत आहेत. कोबी घेतली एकदम बारीक किसून किंवा बारीक कापून घेतली. त्याच्यामध्ये आपण तिखट, मीठ, हिंग, हळद, कोथिंबीर, ओवा सारं घातलं. कांदा कापून उभा घातला. हा बघा, आपल्याला आवडेल तसं कांद्याचं प्रमाण आपण कमी अधिक करू शकतो. सारं एकदा एकजीव कालवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सारं मिश्रण आपलं तयार झालं म्हणजे तिखट मीठ सगळं कोबीला आणि कांद्याला लागला की त्यातला लागेल तेवढंच आपण बेसनचं पीठ घालतो. मी इथे 2च चमचे पीठ घातलेलं आहे आणि सारं मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेतलेलं आहे. त्याच्यात 1 चिमटी साखरसुद्धा चांगली लागते बरं का, कुरकुरीत पण होतात. तर सारं हे आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण लहान मोठी भजी बनवून घ्यायची. कशी बघा एकदम कुरकुरीत झालेली आहेत. तर जेलदार दिसत आहेत नाही का. मस्त एकदम खमंग खुसखुशीत खरपूस झालेली आहेत. तर आपल्या डिश तयार झाल्या. आपण अशा बनवा. कोणत्याही वेळी चहाबरोबर, संध्याकाळच्या किंवा सकाळच्या न्याहारीबरोबर कधी पण घेऊ शकतो. तर ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. मस्त सॉसबरोबर त्याचा आस्वाद घेऊ शकतो. कोथिंबीर चटणीबरोबर घेऊ शकतो. तर थँक्यू मंडळी. बाय बाय.